मित्रांनो सप्रेम नमस्कार. मी विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी पुनश्च एकदा स्वागत करत आहे. मित्रांनो आपण काल बघितलेलं होतं ओळख वर्णावलीची. आज आपण त्याच घटकाच्या अंतर्गत पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत स्वर. आणि आज स्वरांची पूर्ण सविस्तर माहिती जी आहे तर ती माहिती आज आपण अभ्यासणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. नक्कीच बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, जसं की आपण काल बघितलेलं होतं की 6 नोव्हेंबर 2009 रोजी महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेल्या निर्णयानुसार आपण जर बघितलं तर स्वरांची संख्या जी आहे तर ती एकूण किती आहे तर 14 आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि इथं आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्वरांची संख्या जी आहे ती एकूण किती आहे 14 आहे. आता 14 ही तारीख लक्षात ठेवायची आपल्याला. आणि 14 तारीख म्हटलं एप्रिल महिन्याची 14 तारीख लक्षात ठेवायचं. आणि 14 तारीख म्हटलं की मग महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. मग मराठीमध्ये स्वर किती आहेत रे 14. 14 काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. हे असं आपण ट्रिकनं लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. आता बघूया आपण स्वर कशाला म्हणायचं. तर स्वर म्हणजे काय तर ज्या वर्णांचं उच्चारण तोंडावाटे सहज केलं जातं किंवा स्वतंत्रपणे केला जातो त्याला स्वर म्हणायचं. या स्वरांना दुसरं नाव आहे विवृत्त. म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्या वाचून ज्याचं उच्चारण केलं जातं आणि यांचं उच्चारण करताना आपले तोंड उघडे पडले असते. आ ई तोंड उघडं पडतं आणि म्हणून याला विवृत्त म्हणतात. आणि अजून एक दुसरी गोष्ट स्वराच्या संदर्भात लक्षात ठेवायचं की व्यंजनाचा उच्चार करताना शेवटी आपल्याला अ या स्वराची मदत घ्यावी लागते. व्यंजनांचं उच्चारण करताना शेवटी आपल्याला अ या स्वराची मदत घ्यावी लागते. म्हणजे स्वरामुळे व्यंजनांना अक्षरत्व प्राप्त होते म्हणून याला अच असेही म्हणतात. म्हणजेच आपल्याला स्वराची व्याख्या कशी लक्षात ठेवायची आहे परत एकदा सांगतो मी अजून वेगळ्या पद्धतीने. कसं की ज्या वर्णांचं उच्चारण करताना आपल्या मुखातील जिभेचं मुखातील कुठल्याही अवयवाशी स्पर्श न होता ज्यांचं उच्चारण केलं जातं त्याला म्हणतात स्वर. काल जसं मी सांगितलं तुम्हाला की स्वरांचं उच्चारण करताना आपले जीभ मुखातील कुठल्याही अवयवाला त्याचा स्पर्श होत नाही. अ आ ई उ उ अशा प्रकारे. आता या ठिकाणी 14 स्वर आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कोणकोणते अ आ ई अ आ ई ह्रस्व ई दीर्घ ई ह्रस्व उ दीर्घ उ ऋ ऋषीचा ऋ क्लृप्तीसाठी वापरतो आपण ए आ ऐ ओ आ आणि औ. हे 14 स्वर तुम्हाला सांगितलं. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. तर स्वरांचे प्रकार यामध्ये ह्रस्व स्वर ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो किंवा ज्या स्वरांचं उच्चारण करायला कमी वेळ लागतो त्याला काय म्हणायचं ह्रस्व स्वर म्हणायचं. आता ह्रस्व स्वरामध्ये कोणकोणते स्वर येतील मग तर यामध्ये आहे अ ई उ ऋ आणि या स्वरांचा समावेश होतो. लक्षात राहील. मग याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे दीर्घ स्वर. अगदी याच्या अपोजिट त्याची व्याख्या लक्षात ठेवायची आपल्याला की ज्या स्वरांचं उच्चारण लांबट होतो किंवा ज्या स्वरांचं उच्चारण करायला जास्त वेळ लागतो त्याला काय म्हणायचं त्याला दीर्घ स्वर म्हणायचं. मग उरलेले जेवढे काही स्वर आहेत ह्रस्व स्वर सोडून त्या सगळ्यांचा समावेश दीर्घ स्वरांमध्ये होतो. जसं आपण पाहिलं आ ई उ ए ऐ ओ आ आणि औ. तर हे झाले दीर्घ स्वर. तर हे आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर बघू आपण संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे काय तर 2 स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या स्वराला आपण काय म्हणायचं तर याला संयुक्त स्वर असं म्हणायचं. मग संयुक्त स्वर कोणते आहेत ए ऐ ओ औ. आता यामध्ये दीर्घ स्वरामध्ये पण येतात ए ऐ ओ औ
आणि हे संयुक्त स्वरामध्ये पण येतात, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. तर यामध्ये ए, आता ए कसं तयार होईल, तर ए बरोबर अ अधिक ऱ्हस्व किंवा दीर्घ ई. ऐ म्हटलं तर आ अधिक ई ऱ्हस्व ई आणि किंवा दीर्घ ई. ओ म्हटलं तर अ अधिक लहान ऊ अधिक मोठा ऊ म्हणजे ऱ्हस्व ऊ किंवा मोठा ऊ. औ म्हटलं तर आ अधिक ऱ्हस्व ऊ किंवा दीर्घ ऊ. अशा प्रकारे म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या स्वराला आपण काय म्हणायचं, संयुक्त स्वर असं म्हणायचं. त्याच्यानंतर आहे सजातीय स्वर. कोणता आहे, सजातीय स्वर. सजातीय स्वर म्हणजेच काय, तर एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना आपण म्हणायचं सजातीय स्वर. अ पासून आ, ऱ्हस्व ई पासून दीर्घ ई, ऱ्हस्व ऊ पासून दीर्घ ऊ. नाही समजलं तर परत लक्षात ठेवायचं, सजातीय म्हणजेच काय, तर एकाच जातीमध्ये झालेला विवाह. मुलगा मुलगी दोन्ही एकाच जातीचे, त्यांच्यामध्ये झालेला विवाह हा सजातीय. तसे स्वर एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना आपण म्हणायचं सजातीय स्वर म्हणायचं. अ, आ, ई, उ, ऊ. मग विजातीय स्वर. विजातीय स्वर अगदी अपोजिट, याच्या अपोजिट भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना आपण म्हणतो विजातीय स्वर. इंटरकास्ट मॅरेज. काय, इंटरकास्ट मॅरेज, विजातीय स्वर. जसं अ, ई, अ, उ, ई, ए. ठीक आहे. मग उ, ए, अ, रू. आता यामध्ये ए, ऐ, ओ, औ, ओ आणि रू यांचा पण समावेश विजातीय स्वरांमध्ये होतो. तर मित्रांनो, आज आपण स्वरांमध्ये स्वराची व्याख्या पाहिली. स्वरांना विवृत्त म्हणतात, त्याला अच म्हणतात. स्वरांचे प्रकार पाहिले आपण, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर. एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.